हे 10 किलोग्राम मास मूव्ह अलॉंग ए एक्स ऍक्सिस. 10 किलोग्रामचा मास दिलेला आहे. मास आहे किती किलोग्रामचा? 10 किलोग्रामचा. ओके, पुढे काय म्हटलंय? मास मूव्ह अलॉंग ए एक्स ऍक्सिस, इट्स ऍक्सेलरेशन ऍज अ फंक्शन ऑफ ए पोझिशन ऍज शोन इन द फिगर. काय दिलं तुम्हाला? ग्राफ दिलेला आहे. कोणा वर्सेस कोणता ग्राफ दिलेला आहे? ऍक्सेलरेशन वर्सेस एक्स दिलेला आहे. ऍक्सेलरेशन एक्स दिलेला आहे. आणि कशामध्ये दिलं बघा? सेंटीमीटर मध्ये दिलाय. इथं पण काय दिलंय? सेंटीमीटर मध्ये दिलाय. पण मास कशामध्ये दिलाय? किलोग्राम मध्ये दिलाय. एकतर किलोग्रामला ग्रॅम करून घ्या, नाहीतर सगळ्यांनी इकडे युनिट मध्ये कन्वर्ट करत बसा. चला, कसा ग्राफ दिलाय? हा, आता ह्याच ग्राफला फक्त थोडस कन्वर्ट करायचं होता. कसा कन्वर्ट करायचं ते समजून. मी जर म्हटलं हा ग्राफला किती दिली होती व्हॅल्यू? 20 दिली होती, आणि इथे किती दिली होती तुम्हाला? 8 दिली होती, बरोबर की नाही? असं दिलं ना, 2 आणि 8, बाकीची व्हॅल्यू लिहिण्याची गरज नाही. आता मला इथं काय केलं मी? ऍक्सेलरेशन, मला इथं फोर्स काढायचं. इथं काय करायचं? मला फोर्स करायचं. फोर्स काय? मास इंटू ऍक्सेलरेशन. मासने मल्टिप्लाय केलं तर इथं काय एवढे फोर्स, आणि ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? 20. कशामध्ये दिले? सेंटीमीटर पर सेकंद दिले. याला पहिल्यांदा कन्वर्ट करून घ्या. कशामध्ये? मीटर पर सेकंद मध्ये. 1 सेंटीमीटर म्हणजे किती रे? सेंटीमीटर म्हणजे काय? 20 इंटू किती? 10⁻⁻², बरोबर की नाही? -2 काय युनिट येणार आहे? मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे किती रे? 0.2 मीटर पर सेकंद स्क्वेअर. कळालं का? आणि याला पण करून घ्या. किती होणार आहे? 8 इंटू 10⁻⁻² लागणार आहे. त्याच्यामुळे कन्वर्जन केलं तरच. हा, 0.2 आला. 0.2 ला किती मल्टिप्लाय करायचं रे? 0.2 ला किती मल्टिप्लाय करायचं? मासनी ना 10 ने मल्टिप्लाय करायचं. 0.2 इंटू किती? 10. आणि हा ग्राफ असा काढला गेलेला आहे. आणि इथे किती तुमचा? 8 इंटू किती? 10⁻⁻². मग मला सांगा 0.2 इंटू 10 किती होणार आहे? 2. म्हणजे मी जर तुम्हाला विचारला, हा जो ट्रायंगल तुम्हाला दिसतोय, हा जो ट्रायंगल तुम्हाला दिसतो, त्याचा शेडेड एरिया काढला, मला सांगा वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो? वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ना. इथं फोर्स आहे आणि डिस्प्लेसमेंट, याचा शेडेड एरिया काढला तर काय भेटणार मला? वर्क डन भेटणार आहे. पण कोणत्या शेपचा आहे? ट्रायंगल आहे. काय ते? ट्रायंगल आहे. मग ट्रायंगलचा आपल्याला काय काढायचंय? एरिया काढायचा आहे. ट्रायंगलचा वर्क डन काढायचं म्हणजे काय? एफएस काढायचं ना. एफएस काढायचं म्हणजे काय? 1/2 लेंथ इंटू ब्रेड्थ ना, असं असतं ना. चला, 1/2 किती आहे? 8 इंटू 10⁻⁻² आहे. आणि हा किती आहे? 2 आहे. हा 2 गेट कॅन्सल, म्हणजे किती आला? 8 इंटू 10⁻⁻². समजलं? नेक्स्ट लेवलचा सिंपल होता. फक्त काय होतं तुमचा? फोर्स इंटू काय? मास इंटू ऍक्सेलरेशन. फक्त एवढंच फील करायचं होतं.